आत्मनिर्भर ऑल ऑफ हा. यू. तर आपण आज पहिल्यांदा प्रयोग करून पाहिलेला आहे. काय तर डिस्टन्स रेखी देण्याचा. ओके. तर बोला वैशालीताई, तुम्ही कोणाला बसवलं होतं तिकडे? एक मिनिट थांबा. माझी बहीण आहे सविता उदमले, हं, तिच्याशी मी बोलते आहे. तर हं, तिला थोडा पोटाचा त्रास आहे तिला. हं, हं, म्हणजे जेवण तिला खाल्ल्या ऍसिडिटीचा त्रास, जेवल्यानंतर असं भारी भारी पण येतं. पण आता मी तिच्यावरती हे केलं ना, तर तिला हं. असा तो भाग ना असा ओढल्यासारखा झाला. असा ओढल्यासारखा झाला. अजून काय झालं माई? हम्म. हा. आणि ना त्या काळामध्ये तिने तिच्या पूर्ण श्वसनावरती हे केलं. लक्ष केलं. म्हणजे लक्ष दिलं. त्याच्यामुळे तिला असं वाटलं की तिचं पोट पूर्ण असं ओढून ओढून खाली जे काय ना ते खाली चाललंय असं तिला वाटलं. खूप हम्म. सुंदर. येस. आता सध्या हम्म. रिलॅक्स आहेत त्या? आता तू रिलॅक्स आहेस का ग माई? बरं वाटतंय तुला? बरं वाटतंय? हो, तिला मनापासून खरोखर रिलॅक्स आणि शांत वाटतंय. खूप खूप बरं वाटतंय. खूप सुंदर. हम्म. खूप आज- सुंदर. बहुत बढिया. थँक्यू. खूप छान माई, खूप छान. थँक्यू हा माई. थँक्यू हा. वैशालीताई यांनी तर डायरेक्टच लाईव्ह अनुभव विचारला त्यांना, की काय फरक वाटते. पहिल्यांदा रेकी देणे आणि दिलेल्या एनर्जीनी तुम्हाला अशा प्रकारे फिलिंग देणे म्हणजे काय, तर कुठेतरी माझ्यावर विश्वास बसण्यासाठी आपण हा एक प्रोटोकॉल करत असतो. विचारण्याची गरज नाहीये तुम्हाला काय वाटलं. पण ना, मी आज पहिल्यांदा ऊर्जा पाठवली आहे. माझ्या हातामधून जात असलेली ऊर्जा तिथपर्यंत पोहोचते का? किंवा काही अंधश्रद्धा आहे, काय बाबा काही मनाचा खेळ आहे, तर हे कुठंच काहीच नव्हतं. तर खरोखर एनर्जी स्वरूपामध्ये तिथपर्यंत बरोबर ज्या जागेला वेदना आहे तेथे सेन्सेशन्स जाणवले. याला म्हणूया ब्रह्मांडाची ऊर्जा, याला जाणवले. दिव्य ऊर्जा. इकडे तसं यायला. तुम्हाला तिकडे तसं सांगितल्यानंतर हे तुम्ही सांगा आता. खूप छान वाटलं. मला असं मी कल्पना करू शकत नाही. मी माझे विचार मांडू शकत नाही. मला इतका आनंद झालाय, की तिचं आणि माझं घर जवळ-जवळ ना 5 ते 6 मिनिटांचं अंतर आहे. आम्ही जवळ नाहीयेत. आम्ही 5-6 बिल्डिंग सोडून आहोत. ती तिथे हं. बसलीये, मी इथे बसली आणि मी माझ्या घरातून तिला तिथे देते. तर मी कल्पनाच करू शकत नाही, की मी हे काहीतरी करते वेगळं. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांड ऊर्जा रेखी डॉक्टर मिकाऊ सर यांचं सुद्धा खूप खूप आभारी. मला खूप हो, आनंद झाला. नक्कीच, नक्कीच. अधिक कोणी दिली, कोणी विचारलं समोरच्या व्यक्तीला? स्वतःला दिलेल्यांनी तर ठीकच आहे. तुम्हाला फरक समजेलच. पण डिस्टन्स रेखी आणखी कोणी दिलं होतं? बोला लवकर, हात वर करा. मी यांना बसवलं होतं पुढे, असं कोण आहे? ओके. सुलभाताई तुम्ही कोणाला एनर्जी पाठवली? मी माझ्या मिस्टरांना बाजूच्या रूम मध्ये बसलेले ते ओके. हां. त्यांना त्यांना रेकी पाठवलं तर त्यांचं पूर्ण शरीर हलकं झालं आणि त्यांना थोडं पार्किन्सनचा एक हात त्यांचा हलतो, तो जास्त हलत होता. पार्किन्सनचा हात होता ना, डावा हात त्यांचा तो थोडा थोडा हलतो, तो जास्त हलत होता म्हणून बोलले ते. आणि शरीर एकदम हलकं झालं. ओके. जेव्हा तुम्ही एनर्जी पुरवत होता, तेव्हा तो जास्त हलत होता. हा हा हा. ओके. ओके. खूप छान. खूप छान. तुम्हाला कसं वाटलं एनर्जी रेखी देताना? खूप छान. भरपूर एनर्जी एकदम जात होती आणि सगळं हे एकदम एनर्जी जो जो जोराने जात होती एकदम. आणि खूप रिलॅक्स वाटत होता, आनंद वाटत होता. मी कोणाला तरी म्हणजे देऊ शकते, करू शकते. हे मग डिस्टन्स रेकी मी आधी पण करत होती, पण तेवढा फोर्सने नाही. आता ही जास्त फोर्सने जाते आणि जास्त ट्रस्ट आता निर्माण झालेला आहे. त्यामुळे खूप आनंद होते. तुमचं पण धन्यवाद. रेखीचे धन्यवाद. सर्व सगळे देवदेवता, सर्व ब्रह्मांड ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही अधिक बोला. कोणाला दिली? कोणी दिली? विष्णू दादा तुम्ही कोणाला दिली एनर्जी? माईक सुरू करा. स्वप्नाली तू कोणाला पाठवली? हं, बोला विष्णू. तर मॅडम मी आज हे नव्हतं मेडिटेशन नव्हतं केलं. मग दररोज स्वतःला करतोच पण आज केलं. रात्री मी जरा एक वाजेपर्यंत एक ऐका वाजेपर्यंत आता काम सगळं. केलं तेव्हा सकाळी उठाय.
लक्षात घ्या आता सगळ्यांनी. समजा एवढा छान मी प्रोटोकॉल शिकवला, त्यामध्ये अगोदर आपण सिम्बॉलचं रेखांकन केलं की नाही स्वतःवर? मग आपण नाही मेडिटेशन केलेलं असतं तरी आपण रेकी देऊ शकतो. एवढं लक्षात घ्या. सिम्बॉल घेतले होते. काय? हा, यानंतर असं नका करू. कुठेही गरज पडली तर आपण आता एक हिलर आहोत. आपल्याला रेकी द्यावी लागेल. एनर्जी पाठवावी लागेल. म्हणजे आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवावी लागेल. ही दिव्य ऊर्जा द्यावी लागेल. तर नाही, थोड्या आपल्याला वेळाने आपण करणार आहे मॅडम, थोड्या वेळाने करणार आहे पण. नक्की, नक्की, नक्की. हा, नक्कीच. बोल स्वप्नाली. पुन्हा करणार आहे मी. नक्की. मी स्वतःलाच दिलेली. मला म्हणजे एनर्जी फ्लो जाणवत होता टोटल हा. आणि आता हलकं वाटतंय मला. खूप छान. खूप छान. खूप छान. सुनीता मॅडम. माईक करा लवकर सुरू. प्रणिता. मी बोल आईला प्रणिता. बसवलं होतं मॅडम. हा. हा. आईला बसवलं होतं मी. हं. आईला आज्ञा चक्रावर एनर्जी जाणवली, मग सगळी बॉडी रिलॅक्स रिलॅक्स फील होईल. हा, ओके. ऊर्जा जाणवली मग. बरं. आज तुमच्या बॅचचे बरेच जण अब्सेंट आहेत, आहे ना? हा, कमी लोक दिसत आहेत. सुनीता. सतमताईचा व्हिडिओ माईक नाही सुरू होत आहे. सुनीता पालकर. बोला सुनीता. माईक सुरू करणं शिका सगळ्यांनी. मॅडम माईक मी उशिरा आले आज. मला उशीर लागला लताताई. यायला. मॅडम मी स्वतःच्या पायाला दिली. मला हे पद्मासन घालताच येत नसतं ना, मेडिटेशन करताना. तर मला आज पण जरा त्रास झालेला, म्हणून मी स्वतःच्याच पायाला दिली. पाय जरासा लांब बाजूला केला, जरासा साईडला ठेवून त्याच्याकडे बघून त्याला रेकी दिली. तर माझा राहिलाय पाय, पण जरा बोटांच्या खाली जरा बाजूला ना जडत्व जाणवत होतं, पण आता बरं. ते पण नाही जाणवत आहे. ओके. छान. तर सातही चक्रांना रेकी द्यायचा हा प्रोटोकॉल होता. तुम्ही सगळी एनर्जी पायाला पाठवली, हरकत नाही. पुढच्या वेळी सातही चक्रांना द्या. ओके. हा. तर सातही चक्र बॅलन्स झाली की आपोआप पायाचा पण आजार पूर्णपणे निघून जातो. एक छोटूस बाळ पण आलेलं आहे आपल्या सेशनला. चिंकुलं बाळ आलेलं आहे. हे असे बाळ आले ना की खूप छान वाटते. बघा हे चिंकुलं आलं. अरे वा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आपल्या सेशनला असे छोटे छोटे बाळ आले ना की खूप आवडतात मला. छान. चला, तर मग अच्छा, अधिक कोणाला काही स्पेशल अनुभव सांगायचा असेल, सर्व सदस्य जुने नवे, तर नक्की हात वर करू शकता. की मॅडम मी रेकी दिली नाही, हा स्पेशल वाटला काहीतरी. बाळाला दिलं. काय झालं होतं बाळाला? पोट दुखत होतं तिचं आणि हा. ताप येत होता, सारखं सारखं ताप येत होता. बरं. म्हणून मग समोर याला दिली. हा. तर हे तर मग एकदम फ्रेश दिसते उलट बाळ. पेन कॅल्शियम भेटले सगळं, पेन घेऊन आपण. अच्छा अच्छा अच्छा. हा. तर छान. आता ना कसं आहे, बाळाला जर ताप होती आणि काही होतं तर ना तुम्हाला थोडासा त्याचा जो परिणाम आहे तो अर्ध्या एका तासानं समजेल. हा ताई. कारण ताप कमी होते, त्याला ऊर्जावान वाटते. छोटू बेबी आपल्याला आता अनुभव सांगता नाही येणार ना. हा, तेच ना. त्याला नाही सांगता येणार. त्याला ते हे मुलगी आहे मला. हा, मुलगी आहे. मुलगी आहे. ओके. हा, तिला नाही सांगता येणार. हा. त्यामुळे तुम्हाला तिला समजून घ्यावं लागेल. थोड्या वेळामध्ये तुम्हाला कळेल की ताप उतरला आहे का, उद्या परत तो ताप येते का की नाही येत, या सगळ्या गोष्टीचं आपण निरीक्षण करायचं. ओके. खूप सुंदर. खूप सुंदर. तर असं तुम्ही करून बघा. काय केलंय आपण, डिस्टन्स रेकी, याचा अर्थ 5 घरं 5 मीटर, सॉरी 5 किलोमीटरच नाही, तर आपण या विश्वामध्ये स्थित कुठल्याही व्यक्तीसोबत ऊर्जा स्वरूपामध्ये कनेक्ट होऊन त्यांच्यापर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी पाठवू शकतो. लक्षात घ्या सर्व रेकी हिलर, आपण कोणाचंही एवढूचही काय म्हणतात आपल्याला कणभरही वाईट करू शकत नाही. जेव्हा केव्हा आपल्याला वाईट विचार येतो तेव्हा आपली एनर्जी थांबते, स्टक होते. एनर्जी त्या व्यक्तीपर्यंत जात नाही. त्यामुळे एखाद्याने जर म्हटलं की तुमच्या रेकीमुळे आमचं काही झालं चुकीचं वगैरे, तर असं होऊच शकत नाही. या
दिव्य ऊर्जेवर एवढा विश्वास ठेवा सगळ्यांनी. काय कारण बघा ऊर्जा जाते केव्हा जाते लक्षात घ्या. या ब्रह्मांडाकडून मी ऊर्जा घेत आहे. आलेली ऊर्जा मी त्या समोरच्या व्यक्तीला देत आहे. बरोबर माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी देत आहे. ही ऊर्जा घेऊ केव्हा जेव्हा हार्ट चक्र ओपन असेल. बरोबर येस. आणि हार्ट चक्र ओपन केव्हा असेल जेव्हा तुम्ही देण्याच्या छान प्रेम माया आपुलकी सद्भावनेच्या भावात असता. जेव्हा केव्हा तुमच्या अंतर्मनामध्ये कुकर्म नकारात्मक ऊर्जा किंवा आणखी काहीतरी गोष्ट सॉरी ते शब्दही मला वापरावेसे नाही वाटत. तर अशा ज्या नको असलेल्या भावना येतात तेव्हा त्या क्षणी जसं लाजाळूचं झाडाला स्पर्श होता क्षणी ते असं होतं ना तसं त्या नकारात्मक ऊर्जांचा स्पर्श होता क्षणी हार्ट चक्र त्याची एनर्जी लो होऊन जाते किंवा मग तेथे संकुचित होऊन जाते. आणि जेव्हा केव्हा असं होते तेव्हा ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा घेणे आणि देणे अशक्य. ओके म्हणून एक रेकी हिलर केव्हाही जे काही करणार आहे ते सद्भावनेच्या भावामधून योग्य तेच कार्य करू शकते. चुकीचं कार्य करण्याची क्षमताच त्यांच्यामध्ये नसते. असं काही होतच नसते. ओके येस. आपण काय देतोय तर ब्रह्मांडाकडून आलेली दिव्य ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा अंतर्मनापासून धन्यवाद.